फक्त अर्ध्या तासामध्ये हाय प्रोटीन डोसा कसा बनवता येतो ते आज आपण इथे बघणार आहोत। त्यासाठी आदल्या दिवशी तुम्हाला कुठलीही डाळ किंवा तांदूळ भिजवायची गरज नाही। मुगाची डाळ अर्धा तास भिजत टाकायची। अर्ध्या तासामध्ये मूग डाळ छान भिजून तयार होते। खास करून ज्या जॉबला जाणाऱ्या बायका आहेत ना, त्या बायकांसाठी ही खूपच उपयोगाची रेसिपी आहे। डाळ सुरुवातीला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊया। या तयार केलेल्या मुगाच्या डाळीच्या पिठापासून तुम्ही मसाला डोसा, चीज डोसा, प्लेन डोसा, बऱ्याच प्रकारचे डोसे बनवून खाल्ले तरी चालतात। इतकं चांगलं पीठ हे तयार होतं। आता सगळी डाळ आपली बारीक करून झाले। आता लगेचच आपण खोबऱ्याची चटणी तयार करूया। आमच्याकडे जेव्हा मुगाच्या डाळीचे डोसे बनतात ना, तेव्हा खोबऱ्याच्या चटणीबरोबर जास्त खाल्ले जातात आणि साईडला कुठली तर बटाट्याची किंवा दुसरी सुक्की कुठली भाजी असली तरी चालते। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ओल्या खोबऱ्याचे बारीक तुकडे करून टाकायचे। त्यातच 2 मिरच्यांचे तुकडे पण करून टाकायचे। हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता, कारण मिरचीमध्ये तिखटपणा खूप जास्त असतो। आता थोडीशी कोथिंबीर घालूया, अर्धा चमचा मीठ घालायचे, थोडंसं पाणी घालायचे आणि बारीक चटणी तयार करायची। तयार केलेली चटणी लगेच एका भांड्यात काढून घेऊ, कारण आपण लगेच चटणीला फोडणी पण देणार आहे। गॅसवरती एक कढई ठेवायची छोटी, त्यामध्ये 1 मोठा चमचा तेल घालायचं। तेल चांगलं गरम झालं ना की त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे घालायचे। जिरे आणि मोहरी चांगले तडतडले ना, गॅस बंद करायचा आणि मग 1 चमचा तीळ घालायचं, कारण तीळ लगेच करपतात ना, म्हणून गॅस बंद करून तीळ घाला, म्हणजे तीळ करपणार नाहीत। 1 लाल मिरची पण टाकूया। आता ही फोडणी आपण लगेचच चटणीवरती पसरवून घेणार आहे। एकदम साध्या पद्धतीची फोडणी दिलेली आहे बरं का, पण एकदम मस्त चव येते चटणीला। माझ्याकडे कढीपत्ता नसल्यामुळे मी टाकला नाही, तुमच्याकडे असेल तर तुम्ही फोडणीमध्ये कढीपत्ता टाका, चटणीला खूप छान चव येते। आता आपण डोशासाठी एक स्टफिंग तयार करतोय। त्यासाठी एक उकडलेला बटाटा बारीक चिरून घेतलाय, 1 गाजर किसून घेतलंय, 1 कांदा बारीक चिरून घेतलाय आणि अर्धी वाटी कोथिंबीर चिरून घेतली बारीक। हे सगळं मिक्स करून झालं ना, त्यामध्ये 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची, अर्धा चमचा जिरा पावडर, 1 बारीक चिरलेली मिरची, 1 चमचा लाल तिखट आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे। तिखट आणि मिरची ह्या दोन्हीचं प्रमाण तुमच्याकडे कसं खाता तुम्ही त्याप्रमाणे कमी जास्त केलं तरी चालतंय। लहान मुलं असतील तर मिरची टाकू नका। आता स्टफिंग आपलं तयार झालंय। जे आपले पीठ आहे ना मुगाच्या डाळीचं, त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, पाणी ॲडजस्ट करून दाटसर पीठ तयार करायचं आहे। जसं आपण डोशाला पीठ तयार करतो ना, सेम तसं केलं तरी चालेल। जास्त पण अगदी घट्ट करू नका। घट्ट पीठ झालं ना की तव्याला चिटकून बसतं किंवा ते पळीने ज्यावेळेस आपण पसरवतो त्यावेळेस पसरलं जात नाही, त्यामुळे सैलसर पीठ तयार करा। गॅसवरती तवा गरम करायला ठेवायचा, थोडंसं तेल टाकून पुसून घ्यायचा तवा आणि मग हे पीठ टाकून चांगलं पसरवून घ्यायचं। मुगाचा डोसा बनवताना जास्त तेलाची सुद्धा गरज लागत नाही बरं का, अगदी थोडंसं तेल टाकून पुसट तेल लावलं तरी चालते आणि पुसून घ्यायचं सगळ्यांनी, व्यवस्थित डोशाचं पीठ सोडायचं आणि डोसा पसरवायचा। आता जे आपण स्टफिंग तयार केलं ना, ते डोशावरती पसरवून घेऊया। कमी गॅसवरती आता चांगला खालून भाजून घ्यायचे, कारण लगेचच तो भाजला जातो, जास्त वेळ पण लागत नाही आणि जास्त गॅस फुल केला तर लगेच करपतो सुद्धा बरं का। आता फोल्ड करून घेऊया आणि दोन्ही साईडनी चांगला परत एकदा खरपूस भाजून घेऊ। थोडंसं तेल टाकून चांगला कलर येईपर्यंत भाजायचे। कलर छान आला ना की मस्त दिसतो पण। हा बघा मस्त कलर आलेला आहे। अशाच प्रकारे बाकीचे सगळे डोसे पण तयार करूया। जॉबला जाणाऱ्या बायका असतील तर त्यांच्यासाठी ही खूपच उपयोगाची रेसिपी आहे, कारण सकाळच्या घाईमध्ये त्यांना जर कोणी डोसा मागितला तर हे डोशाचं पीठ असं तुम्ही तयार करून देऊ शकता, किंवा हा डोसा तुम्ही टिफिनला नेला तरी चालतोय। आणि शिवाय तुम्ही चटणीसोबतच खावा असं काही नाही, जे रेग्युलर आपण भाजी बनवले ना त्या भाजीसोबत सुद्धा हा डोसा खूप चवीला लागतो। डाळीमध्ये प्रोटीनचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असतं, त्यामुळे सकाळ सकाळ तुम्हाला जर अशा प्रकारे प्रोटीन मिळालं तर काय अजून हवं आहे। यामध्ये तुम्ही पाहिजे ते व्हेजिटेबल्स टाकून खाऊ शकता। तर सोबत चहा पण घेऊया, कारण सकाळचा नाश्ता म्हटल्यानंतर चहा झालाच पाहिजे। तर अशा पद्धतीने आपलं आज हाय प्रोटीन मूग डाळीचा डोसा बनून तयार आहे।